नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत असल्यामुळं अनेक नदी नाले जे आहेत ते प्रवाहित झालेले. त्यासोबतच जिल्ह्यातील अनेक धरणं जे आहेत ते आता भरलेले आहेत. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारे विरचक धरण जे आहे ते आता 90% भरलेले. त्यामुळं शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती सुटलेला आहे. त्यासाठी आता या धरणातून जे आहे ते आता पाणीचा विसर्ग जो आहे तो केला जातो. जवळपास अर्धा मीटरने एक दरवाजा जो आहे तो उघडण्यात आलेला आहे. पाण्याचा विसर्ग जो आहे तो आता करण्यात येत आहे. त्यामुळं नदीकाठाच्या या गावांना देखील सतर्कतेचा इशारा जो आहे तो आता आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आलेला आहे. एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती. परंतु महिनाभरात खंड पडल्यामुळं मोठी चिंता जी आहे ती व्यक्त केली गेली होती आणि जलसंकट जे आहे ते येण्याची शक्यता वर्तवली गेली होती. परंतु गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे आता धरणांची पाण्याची पातळी जी आहे ती चांगल्या प्रमाणावरती वाढताना दिसून येत आहे. अनेक धरण जे आहे ते आता 100% झालेले, तर काही धरण जे आहे ते ओव्हरफ्लो झालेले आहेत. त्यासोबत नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारे विजक धरण जे आहे ते आता 90% भरलेले आहे. त्यातून एक दरवाजा उघडण्यात आलेला आहे जवळपास अर्धा मीटरने आणि पाण्याचे विसर्ग जो होता आता केला जात आहे. त्यामुळे नंदुरबार शहरातील पाण्याचे जलचे जे संकट होते ते काही प्रमाणावरती मिटलेले. सध्या 2 दिवस आड पाणी पुरवठा जे आहे ते केला जात आहे. लवकरच 1 दिवस आड पाणी पुरवठा केला जाईल अशी देखील शक्यता जी आहे ती आता वर्तवली जात आहे. त्यामुळे शहरवासियांसोबतच जिल्हाकरांना पाण्याची संकट जे आहे ते आता मिटलेलं आहे असंच काहीच म्हणावं लागणार आहे. जितेंद्र बैसारे, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.